राधे राधे मी शिवांगी. तर आता आज आम्ही काढतोय 60 किलोची बुंदी घरीच, कारण की टेंडर आहे त्याच्यामुळं. आता वाजले 11:30. स्टार्ट करतो कारण की दुपारून परत पाऊस येतो, त्याच्यामुळं पटकन आवरून घेतो. धीरे चालेल पीठ लावायचं काम. तर आज आम्ही तिघच होतो, कारण की 60 किलोची बुंदी होती. आणि म्हणजे तसं आणलं असतं कोणाला तर मदत झालीच असती, पण म्हटलं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं म्हटलं जाणंच नको. त्याच्यामुळे आम्ही तिघांनीच काढून घेतली, कारण की पाऊस दिसतच होत होता असं, पण लांब दिसत होता आमच्याकडं नाही. पण तरी म्हटलं नकोच रिक्षा असं. तरी त्यांना आता लाईट गेली होती आणि समोर तिकडं दिसतं ना असं थोडं डार्क निळं, तिकडं पाऊस चालू होता खूप जोरात, पण कॅमेऱ्यामध्ये नीट म्हणजे दिसत नव्हतं, पण खूप म्हणजे खूप जोरात पाऊस चालू होता. तरी हे मशीननी पीठ लावून घेत होते, म्हणजे फास्ट होईल असं. पण मधीच लाईटीने हे दिलं, लाईट गेली होती म्हणजे. आणि इथं मिस्टरांना काही माहीत नव्हतं का हे कॅमेरा चालू केला आहे असं. तर या मशीनमुळे खूप मदत होती. 1 तासाचं काम अर्ध्या तासात नाही 15-20 मिनटात होऊन जातं. फक्त टाकायला पीठ आहे ना गरम नाही पाहिजे, कारण की त्याच्यानं गाठी होऊन जातं, मग ते व्यवस्थित फुटत नाही. आणि मग मशीनने पण टाईमच लागतो थोडासा. पण जर एकदम गारपीट जर असलं ना तर पटकन होऊन जातं, म्हणजे जास्त हात भरवत नाही बसावं लागत. आता गेली होती लाईट, पण मग शैलेशला बसून दिलं का गठुळं फोडायला, कारण की मी पाकाचं हे करत होते. आणि घरी असलं ना तर आळमटळमध्येच म्हणजे एकदम शांततेत काम चालू राहतं, कारण की काही टेन्शन नाही राहत का आपल्याला घरी जायचं आहे मग पटकन आवरलं पाहिजे असं. तरी मिस्टरांनी मशीन काढून ठेवलं आणि मला असं वाटलं का आता ती बाकीचं राहिलेलं पीठ ते लावून घेतील, पण त्यांनी असं काही केलं नाही. त्यांनी ती मशीन ठेवून दिलं आणि जेवढं लावलेलं पीठ होतं तेवढंच त्यांनी नीट क्लिअर करून घेतलं, म्हणजे गठुळ्यानं ते फोडून घेतलं व्यवस्थित. तातडीने बिलगले पीठ लावायला, पण नाही लाईट आली का मग आम्ही लावायचं ते पीठ. तर आता पाक म्हणजे होतच आला होता. जी पाकावर मळी येते ती काढायचं चालू होतं, पण याला काही येत नाही, त्याच्यामुळे मला बोलणे बसले, त्याचा काही वाद नाही. ये म्हणे तू आता ते कॅमेऱ्याला 5 मिनटं बाजूला ठेव आणि आधी मळी काढून घे. तर निम्मी मळी काढली आणि नंतर मग मिस्टरांनीच काढून घेतली ती मळी, कारण की मग साखर एकदम चांगली आणि शुद्ध होऊन जाते, म्हणजे काळपट नाही दिसत बुंदी, पण एकदम कलर छान दिसतो. तरी कलर टाकायचं किती ते सांगत होते मी. आणि शैलेश भाऊ तिकडं पिठाचे गठुळे फोडतोय. कारण की लाईट गेली आहे. लाईट गेली, आता फोडू राहिला पिठाच्या गोळ्या. आता पिठाच्या गोळ्या झाल्या का त्याला बुंदी काढायची नुकती. बुंदीला भरपूर नाव आहे आणि आज आम्ही तिघ करतोय. आता हा टाकतोय बुंदीचा कलर. हा आता कमीत कमी ना अर्ध्याच्या वर टाकायचा. म्हणजे चांगला कलर येतो. आता झाडाय टाकायचा. आता त्याच्या डब्यात ठेवून देतो. आता आणलेली पुढे घरी तर सासरे आले होते आणि ते विचारत होते मला का म्हणजे कुठला कार्यक्रम आहे. तर हा म्हणजे माझ्या मावस भावाचंच लग्न आहे, तिथलं ते टेंडर आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळं मग घरीच काढून देत होतो आम्ही. आणि ते विचारत होते का कुठला स्वयंपाक आहे आणि कुठं आहे कोणाचं आहे असं, तर ते सांगत होतो. तर चांदवडलाच म्हणजे आमच्या इथं शेजारीच जवळच म्हणजे, तर तिथं बनवायचा होता. पण धावपळ न हो, त्याच्यामुळं मग आम्ही आगल्या दिवशीच करून घेतलं, म्हणजे हळदीच्या आगल्या दिवशी. आणि पावसाचं पण वातावरण आहे, तर टाईमपास नको व्हायला. आणि त्या लॉन्सला पण हळदीच्या दिवशी म्हणजे एक स्वयंपाक आहे, लग्न आहे वाटतं, त्याच्यामुळं खूप टाईम होईल, रात्रीचं जागरण नको, त्याच्यामुळे मग आम्ही करून घेतलं आगल्या दिवशीच बुंदी.
तर तेच सांगायचं काम चालू होतं. आणि सासरे म्हणजे वावरात काय करायचं आहे किंवा आता पाऊस पडतोय थोडा थोडा, तर मग आपण पेरणी करून दिली पाहिजे. आणि आम्हाला सोयाबीनच करायची होती. आधी ठरलं होतं झेंडू करायचा असा, पण नंतर परत आधी आम्हाला पाणी नव्हतं म्हणजे उन्हाळ्यात, आणि आत्ता पण थोडं थोडं येतोय, लई काही पाऊस नाही आमच्याकडं. त्याच्यामुळं मग सोयाबीनच करून देऊ म्हटलं, आणि नंतर बघू काहीतरी दुसरं. तर तेच डिस्कस चालू होतं, बी आणायचं होतं ते. चला म्हणलं येऊ नको, तर डायरेक्ट ऊन पडला. आता मी उन्हातच बसावं लागेल मला. हे दोघं मस्त सावली. इकडे बघा आता मस्त आवरून घेतलंय. हे शैलेशला ठेवले काढून, पण तो काही नाही ना. साल लिंबाची. आता ही बुंदी काय लागत खडा. इथं आहे ना, म्हणजे आधी लावलेलं पीठ सगळं संपलं होतं, आणि जे बाकी राहिलेलं पीठ होतं ते परत लावून घेतलं, आणि त्याची पण बुंदी काढून घेतली. म्हणजे पाक पण संपल आणि पीठ पण संपल असं. म्हणजे माणसांच्या बजेटमध्ये करायची होती ना ती बुंदी, त्याच्यामुळं तर लावून घेतलं. आता पाऊस नव्हता, पण बारीक बारीक यायचा आणि पुन्हा उघडून जायचं, बारीक बारीक यायचं आणि परत उघडून जायचं. तर असंच चालू होतं आजचं. म्हणजे जोरात काय पाऊस नाही आला. आणि नंतर खूप सारे पाहुणे आले आमच्या घरी, तर इतकं वैतागलं होतं या पाहुण्यांनी, तर वाईट म्हणजे खूपच. त्यांना नाही एका दगडावर थोडीशी बुंदी टाकली मी, तर ते तर लाडातच आले. घडी घडी यायचे, घडी घडी एक आलं का काव काव करून लगेच दुसरा पण यायचा. तर असं त्यांनी पण मस्त बुंदी खाल्ली. आणि काय करते नाचून बुंदी काढीतील काय करणार. नाचाला तर बिलकुल कौतुक नाही म्हणशील. हा, म्हणजे ना मी त्यांना चिडवत होते का हे तुमची आजी बाबाच असतील असं, म्हणून ते लई घडी घडी येऊ राहिले इकडे बुंदी खायला. तर त्याच्यावरूनच चालत हास्य मजाक. ते म्हणते आम्हाला प्रसिद्धी नकोय. हा,
बोला आता. आता नाही काय बोलणार. ए सोपली अण्णा मामी वाणीच करून आला तू बी कुठं पाहायची तिला काम नाही गोड लागत बिचारी कवाची वाट पाहू राहिली मावरी. असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.